तर तामिळनाडूचा सत्तेचा पेच कसा सुटणार आणि आकडे काय सांगतायत हे जाणून घेण्यासाठी आता आपण शिशुपालकडे जाऊयात। शिशुपाल, तुझं स्वागत आहे आणि नक्की कशा पद्धतीने हा सत्तेचा पेच सुटण्याची शक्यता आता या घडीला असं तुला वाटतं? पूर्वी तामिळनाडूचा सत्तेचा पेच आहे ना, तो 8 जागांवर अडकलाय। बरोबर। आता आपल्याकडे इलेक्शन कमिशनचे ऑफिशियल डेटाबेस आहे। ह्या डेटाबेसनुसार टीव्हीके 108 जागांवर आहे, डीएमके कडे 59 आहेत, एआयडीएमके कडे 47 आहेत, काँग्रेसकडे 5 आहेत आणि इतर पक्षांचे 4-2-2 आहेत। मेजॉरिटीचा जो आकडा आहे तो 118 आहे। आता जर तसं पाहिलं तर छोटे जे पक्ष आहेत सगळे 2-2, 1-1 वाले, ते सत्तेसोबत जायला काय हरकत नाही, म्हणजे विजयला ते सोबत जाऊन विजयसोबत सरकार स्थापन करायला काय हरकत नाही। पण विजयची अडचण इथे अशी आहे पूर्वी की विजयचं सामाजिक लढत आणि राजकीय लढत, म्हणजे माझे वैचारिक संघर्ष जर कोणासोबत आहे तर तो आहे भाजपसोबत, आणि माझा राजकीय संघर्ष जर कोणासोबत आहे तो आहे डीएमके आणि एआयडीएमके सोबत। त्यामुळे जर विजयला सत्ता बनवायची असेल स्वतःची तामिळनाडूमध्ये, तर विजयला कुठल्या तरी एका संघर्षातून जावंच लागणार आहे। आता विजयचा एक प्लस पॉईंट असा आहे की विजयकडे आहेत 108 जागा, आणि विजयच्या 108 जागांमधली एक जागा मायनस करावी लागेल, कारण विजय स्वतः 2 जागांवर लढलाय। विजयला काँग्रेसने पहिल्या दिवशीच, म्हणजे विजयने त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला त्याच दिवशी काँग्रेसनं आपली 22 वर्षाची फ्रेंडशिप तोडली, मैत्री तोडली डीएमके सोबतची, आणि त्यांनी विजयच्या 108 जागांसोबत जाण्याचं ठरवलं। म्हणजे आता 108-1 जी विजयच्या 2 जागातली एक जागा जर मायनस केली तर 107 जागा विजयच्या, 5 जागा काँग्रेसच्या, म्हणजे त्या होतात 112। हेच 112 आमदारांचं पत्र घेऊन विजय 2 वेळा राज्यपालांकडे गेला, पण त्याला काही तिकडे सत्ता राज्यपालांनी 118 आमदारांची सही आणली तरच सत्ता, कारण स्थिर सरकार येईल। त्यांचा हेतू तोच आहे की आज जर 112 आमदारांना तू शपथविधीला परवानगी दिली, 2 दिवसानंतर जर बहुमत चाचणी पास करू शकला नाही विजय, तर परत राज्यासमोर हे सगळं गणित येणार आहे। आपल्याकडे 2018चा कर्नाटकचा अनुभव आहे। येडियुरप्पांचं सरकार, सर्वात मोठा पक्ष कर्नाटकमध्ये भाजप होतं, पण तिकडे जेडीएस आणि काँग्रेसने युती करून सत्ता स्थापनेचा दावा केला होता, पण तेव्हा राज्यपालांनी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून येडियुरप्पांना तुम्ही सरकार स्थापन करा असं आवाहन केलं। त्यांनी सरकार स्थापन केलं, ते 2 दिवसात कोसळलं, कारण त्यांच्याकडे बहुमत नव्हतं। सेम विजयचं होणार आहे, कारण 112च त्याचे होत आहेत। आता दुसरा विजयकडे जे पर्याय आहेत मी सांगतो पूर्वी, तर जेव्हा तामिळनाडूची निवडणूक झाली तेव्हा 2 मेजर अलायन्स होते, एक होतं एआयडीएमकेचं आणि एक होतं डीएमकेचं। तर डीएमकेच्या अलायन्समध्ये काँग्रेस, डीएमडीके, व्हीसीके, सीपीआयचे म्हणजे डाव्याचे 2 आणि मुस्लिम लीग असे पक्ष होते। तर एआयडीएमके सोबत कोण होतं? पीएमके, बीजेपी आणि एएमएमके। तर आता जर इकडे बघितलं तर हे 4 जे पीएमकेच्या सीट्स आहेत त्या आहेत एआयडीएमके सोबत। त्यामुळे ह्या 4 विजयचा ह्याच्यावर डोळा नाहीये। विजयचा जो मेन डोळा आहे तो कुठे आहे? तर मुस्लिम लीगच्या 2, सीपीआयच्या 2 आणि हे व्हीसीकेच्या 2। तर या 6 जर त्याला मिळाल्या, 6 प्लस काँग्रेसच्या 5, 11 आणि त्याच्या 107 अशा 118 असं एजवर विजयचं सरकार बनू शकतं। पण त्याच्यामध्ये विजयला आता काय करावं लागणार आहे? डीएमके सोबत जे आता हे पक्ष आहेत सगळे, सीपीआय, व्हीसीके, सीपीआयएम, डीएमडीके, तर यांना विजयला त्याच्यापासून बाहेर बाजूला काढावं लागेल, तेच काँग्रेसला करावं लागेल पूर्वी। ते जर ते करू शकला, त्यात जर राहुल गांधी किंवा अजून कोणीतरी समोर येऊन ते जर प्रयत्न केले आणि विजयसाठी जर ते केलं, तर कदाचित उद्या 118 आमदारांचं पत्र विजयकडे असेल आणि त्या 118 आमदारांच्या पत्र घेऊन तो राज्यपालांकडे जाईल आणि कदाचित सरकार स्थापन होताना आपण दिसेल आपल्याला पूर्वी। म्हणजे थोडक्यात विजय आणि सत्ता यांच्यातलं जे अंतर आहे ते कदाचित अशा पद्धतीने कमी करण्याचं किंवा पूर्णपणे नष्ट करण्याचं जे महत्त्वाचं काम आहे ते विजयला साध्य करता येईल अशी आशा आहे। धन्यवाद शिशुपाल, तू सगळी माहिती दिलीस त्याबद्दल। आणि आता यानंतर आपण थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात पहिला जो प्रश्न विचारला होता बंगालच्या एकंदरीत हिंसाचाराच्या अनुषंगाने भाजपचा आरोप तुम्हाला पटतो का असा प्रश्न होता, त्याच्यावरती काय कौल आलाय महाराष्ट्राचा आपण पाहू। एकूण 48,000 मतं आलेली आहेत आणि पश्चिम बंगालच्या हिंसाचारामागे ममता बॅनर्जी असल्याचा भाजपचा आरोप पटतो का? 57% लोक हो म्हणतायत आणि 43% लोक म्हणतायत नाही। आणि याच नोटवर 0 आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येणार आहोत। ब्रेक नंतर राज्यातल्या राजकारणावरती चर्चा पाहत रहा एबीपी माझा।